टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पदी अखेर आज सातलिंग शेटगार यांची जी आहे ती निवड झालेली आहे आणि त्यानंतर आज त्यांनी पदभार देखील घेतलेला आहे। आपल्यासोबत नूतन जिल्हाध्यक्ष आहेत शेटगार साहेब। खरं तर खूप खूप अभिनंदन तुमचं, आज काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद तुमच्याकडे आलेलं आहे आणि पदभार स्वीकारलेला आहे। काय संकल्प आहे आगामी कालावधीमध्ये काँग्रेसच्या या संपूर्ण वाटचालीसाठी? सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचं हा जो जिल्हाध्यक्षपद आहे गेल्या 5 ते 7 महिन्यापासून रिक्त होता आणि या कालावधीमध्येच विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झाल्या आणि विधानसभा आणि लोकसभा निवडणुका हे प्रभारी कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाल्या। पण 7 महिन्यानंतर नाना पटोले साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्ष जे सकपाळ साहेब झालेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या ठिकाणी रिक्त पदे आहेत त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष म्हणा किंवा प्रदेश कार्यकारिणी म्हणा किंवा ज्या काही रिक्त पदं आहेत ते भरली गेलेली आहेत। 2 दिवसापूर्वी म्हणजे कालच हे पद जाहीर झाल्यानंतर मला अतिशय आनंद झाला, कारण पडत्या काळामध्ये काम करणं एक आव्हान असतो आणि ते आव्हान मी स्वीकारलेलं आहे। अनेक लोक असे असतात की राज्यामध्ये सत्ता असेल किंवा केंद्रात सत्ता असेल तर त्यावेळी काम करावं, कारण सर्वसामान्य लोकांची कामं होतात असा एक भास असतो। पण अशा कुठल्याही गोष्टीचं आम्ही न मानता आम्हाला पक्षाचं काम करायचं आहे। सत्ता असो नसो पक्ष आमचा आहे आणि पक्ष वाढीसाठी आणि संघटना बांधणीसाठी आम्ही सदैव काम करण्यास उत्सुक असतो आणि हिरिरीने काम करत असतो। पक्षाने मी गेल्या 20-25 वर्षापासून सन्माननीय आमचे नेते सुशीलकुमारजी शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये काम करतो आणि अतिशय प्रामाणिकपणे आजपर्यंत मला जे काही पद दिलेले आहे त्याची धोरा मी प्रामाणिकपणे सांभाळत आलो। पक्षनिष्ठा आणि काम करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टीचा विचार करून पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी अतिशय सार्थपणे यशस्वी करून दाखवू अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो। आणि दुसरी गोष्ट, येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या ज्या काही निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष सोलापूर जिल्ह्यामधून ताकदीने उभारणार आहे। आम्ही सोमवारपासूनच या ठिकाणी जिल्हा दौऱ्याला सुरुवात करीत आहोत। प्रत्येक गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांचे जे काही अडीअडचणी आहेत किंवा त्यांच्यामध्ये जे काही गैरसमजुती झाल्या असतील, काही पक्ष सोडून गेलेले आहेत, गळती झालेली आहे, अशांची जे काही नाराजी आहे ते दूर करून त्यांना एकत्रितपणे करून संघटना बांधणी करून आम्ही पक्ष नक्की वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। त्याच्यानंतर आमची शिबिरं होणार आहेत, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर असेल, बूथ लेवल कमिट्यांचं शिबिर असेल। आम्ही बूथ लेवल कमिटीवर यावर्षी नवीन एक संकल्पना निर्माण केलेली आहे, जे ग्रुप लीडर असेल, एका बूथ लेवल कमिटीवर एक लीडर असेल ग्रुप लीडर म्हणून, अशा ग्रुप लीडरचीही नियुक्ती आम्ही करणार आहोत वरिष्ठांच्या मान्यता घेऊन आणि त्यांचंही एक प्रकारचं शिबिर आम्ही घेणार आहोत। मायक्रो ऑब्झर्वेशन जे म्हणतात, सूक्ष्म निरीक्षण, या पद्धतीचा वापर करून आम्ही पूर्ण ताकदीने या इलेक्शनला सामोरे जाऊ। खरं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ज्यावेळेस हर्षवर्धन सपकाळ झाले त्यावेळेस देखील राज्यभरामध्ये एक मेसेज गेला की सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने न्याय दिला। आता तुमच्या माध्यमातून देखील जिल्हाभरामध्ये तोच मेसेज जाताना पाहायला मिळतं। खरं तर सोलापूरचं गणित असेल, विशेषतः ग्रामीण काँग्रेसचं गणित हे यापूर्वीचं हे वेगळं होतं। त्यामध्ये प्रामुख्याने जे आहे मराठा समाजाला ग्रामीण भागामध्ये जिल्हाध्यक्षपदाची संधी सातत्याने मिळत आलेली आहे। मात्र यावेळेस प्रणिती शिंदेंनी हे समीकरण बदलल्याची देखील चर्चा आहे। कशा पद्धतीनं हा समतोल राखण्याचा प्रयत्न आपल्याकडून होणार आहे, कारण कार्याध्यक्षपद नंदकुमार पवारांकडे आहे, समीकरण कसं असणार आहे? आता याच्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये आता लोकशाहीमध्ये कसं आहे, ज्या वेळी रिक्त पदं असतील किंवा काही गोष्टी असतील, सर्वांना आपलं मागणी करणं लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार होतो।
ज्यांची इच्छा आहे त्यांनी मागणी केली, तेही माझे सहकारी आहेत, माझे मित्र आहेत, तेही आज या ठिकाणी माझ्या सत्काराला या ठिकाणी उपस्थित होते, की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पक्षाने विचार करून एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला आणि एका शिक्षकाला पक्षाने न्याय दिलेला आहे. आणि हेच खरं काँग्रेस आहे. काँग्रेस जो आहे तो असं हुडकून काढतो की जो सर्वसामान्य सच्चा कार्यकर्ता आहे त्याला हुडकून काढतात. आणि अशा पद्धतीनं पक्षावरची निष्ठा आणि काम करण्याची पद्धत जी आहे अशा व्यक्तींना नेहमी काँग्रेस पक्ष त्यांना सन्मान करत आलेला आहे, पदं देत आलेले आहे. आगामी जिल्हा परिषदा आहेत, विशेषतः ग्रामीण काँग्रेसकडून मोठ्या अपेक्षा देखील असणार आहेत. कशा पद्धतीचं चित्र जिल्हा परिषदेमध्ये असणार आहे, या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा पद्धतीनं प्रयत्न असणार आहेत? आमची महाविकास आघाडी आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार महाविकास आघाडी वरिष्ठांनी जर सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही लढा, तर त्या पद्धतीनं त्यांच्या आदेशानुसार आपण पालन करून त्या पद्धतीनं आपण निवडणुका लढूया. ते काही होऊ द्या वरिष्ठ पातळीवर. तरीही आता आम्ही काँग्रेस ऐनवेळी कुठल्याही प्रकारचं हे होऊ नये म्हणून आम्ही जरी समजा पक्ष स्वतंत्र लढण्याचा जो हे असतो अजेंडा असतो तशी आम्ही स्वतंत्र लढण्याचीही तयारी आम्ही करूया. जर वरिष्ठ पातळीवर जर आदेश आला की महाविकास आघाडीतर्फे लढूया, तर त्या पद्धतीने आम्हाला किती जागा पाहिजे, काय पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचारविनिमय करून मग एवढं सांगतो या ठिकाणी की यावेळी जो इलेक्शन होणार आहे, लोक कंटाळलेले आहेत, नाराजी आहे, प्रचंड महागाई आहे आणि ह्या ज्या सध्या देशामध्ये घडत आहेत सगळ्या गोष्टी हे चुकीचे आहेत, ते लोकांना कळून चुकलेलं आहे. त्यामुळं आगामी इलेक्शन किंवा निवडणुका जी आहेत त्यात काँग्रेस पक्ष विजयी होईल. पाहतोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस चांगल्या पद्धतीने यश मिळवेल. स्वतंत्र असेल किंवा महाविकास आघाडी म्हणून पक्ष नेतृत्व जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही लढण्यासाठी तयार असल्याची प्रतिक्रिया नूतन अध्यक्ष शातलिंग शेटकार यांनी दिली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.